सर्व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे जे 8वीला परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. आपला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या 8वी किंवा प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन क्लास 8 या परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, अभ्यासक्रम व त्या अभ्यासक्रमाला दिलेला भारांश हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे. त्याचबरोबर त्यामध्ये 2 पेपर असणार. पेपर पहिला जो असणार भाषा गणित त्याचा असणार अभ्यास, त्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असेल, आणि पेपर 2 जो आहे तो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता. ओके, तर ह्या गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये आज पाहायच्या आहेत. सुरुवातीला आपण परीक्षेचे स्वरूप काय असते ते यामध्ये पाहूत. ओके, बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत ही परीक्षा आयोजित केली जाते. साधारण ही परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातला रविवार किंवा काय असेल तर तिसऱ्या रविवारी घेतली जाते. ओके, आता ह्या परीक्षेसाठी पात्र असणारे विद्यार्थी आता 8वीमध्ये असणारे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. तिथे कोणताही गुणाचा किंवा आर्थिक निकषाचा क्रायटेरिया नाही. ओके, आता यामध्ये परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे ते आपल्याला पाहिजे आहे. या परीक्षेसाठी 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 मध्ये जो आहे ते त्यामध्ये 2 विभाग आहेत. पहिल्या विभागामध्ये प्रथम भाषा म्हणजे आपली मराठी असणार आहे. ओके, मराठी भाषेचे एकूण प्रश्न 25 विचारले जातात परीक्षेमध्ये. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत. मग त्याचे एकूण गुण किती होते? 50. म्हणजे मराठी हा विभाग जो आहे तो इथं 50 मार्कासाठी असणार आहे. त्यातला दुसरा विभाग जो आहे तो गणिताचा असणार म्हणजे मॅथमॅटिक्सचा. त्यावरती 50 प्रश्न विचारले जातात. 50 प्रश्न प्रत्येकी 2 मार्काचे, ते 100 गुण असतात. एकूण प्रश्नसंख्या जी असते ते 75 असते आणि त्याला असणारे गुण जे आहे ते एकूण गुण पहिल्या पेपरला 150 आहेत. यासाठी साधारण 1 तास 30 मिनिटे एवढा वेळ असतो. जर कॅल्क्युलेशन केलं तर 75 प्रश्न आपल्याला 90 मिनिटांमध्ये सोडवायचे आणि साधारण एक प्रश्न सोडवण्यासाठी 1.25 मिनिटाचा आपल्याला वेळ मिळतो. त्या वेळेचं आपल्याला या ठिकाणी नियोजन करणं फार गरजेचं आहे. पेपर कसा सोडवायचा आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत, काय पॅटर्न. पण 90 मिनिटांमध्ये आपल्याला या ठिकाणी 75 प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, त्यानंतर पेपर 2 जो असतो मध्ये, या 2 पेपरच्या मध्ये 1 तासाचा वेळ असतो. ओके, 11:30 ते 12:30 राहतो आणि नंतर जर 1:30 ते 3 अशी त्या पेपरची वेळ राहते. आता बघा, दुसरा पेपर त्यामध्ये तृतीय भाषा. आपल्याकडे तृतीय भाषा इंग्लिश आहे. हे इंग्रजीसाठी 25 प्रश्न विचारले जातात, त्याला 50 गुण राहतात. त्याच पद्धतीने विभाग दुसरा जो आहे बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स क्वेश्चन किंवा यासाठी 50 प्रश्न विचारले जातात, त्याला पण 100 गुण आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. तर असे एकूण प्रश्नसंख्या जी असते ती 75 असते आणि त्याला गुण जे असतात त्याचे दुप्पट 150. ओके, या पद्धतीने यासाठी सुद्धा आपल्याला 1.5 तासाचा वेळ असतो. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटांमध्ये ही 75 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. ओके, आता यामध्ये प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असते पहा. सोप्या स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते 30% जर केले तर साधारण 22.5 प्रश्न, म्हणजे येथे एखाद्या वेळेस 23 प्रश्न विचारले जातात. आणि 75च्या 40% म्हणजे साधारण हे 30 प्रश्न असतात. ओके, आणि कठीण स्वरूपाचे 30% म्हणजे इथं जर सुद्धा 22.5, इथं 23 विचारले तर इथे या ठिकाणी 22 प्रश्न विचारले जातात. असे एकूण बघा या ठिकाणी 75 प्रश्न झाले. आता ओके, आता या परीक्षेत पात्र होण्यासाठी, मेरिट स्कॉलरशिप मिळण्यासाठी, पात्र होण्यासाठी प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किमान 40% मार्क मिळाले पाहिजेत. किमान 40% मार्क मिळाले म्हणजे 150चे 40% जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते साधारण हे 2 शून्य जातील बघा, 60 मार्क प्रत्येक पेपरमध्ये मिळणं अनिवार्य आहे.
जर प्रत्येक या 150 पैकी तुम्हाला 60 मार्क मिळाले तरच तुम्ही त्या ठिकाणी क्वालिफाय होणार आहेत, शिष्यवृत्तीसाठी पात्र होणार आहेत. त्यानंतर त्यात पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमधूनच मेरिट लावलं जातं आणि त्यातून जे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे नंबर काढले जातात. बघा यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतो. समजा पहिल्या पेपरला तुम्हाला 58 मार्क मिळाले आणि दुसऱ्या पेपरला 120 मार्क मिळाले. टोटल जरी तुमची 178 झाली तरी सुद्धा तुम्ही या स्कॉलरशिपला अपात्र आहेत, कारण या ठिकाणी आपला जो क्रायटेरिया आहे तो 60 मार्काचा फुलफिल होत 40% मार्क मिळत नाही. म्हणून दोन्ही पेपरमध्ये पात्र होणं अत्यावश्यक आहे. ओके, तर किमान 60 मार्क मिळणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी यामध्ये थोडासा आणखी बदल केला आहे. तो जो बदल आहे तो काय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 8वीसाठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नाच्या बाबतीत उत्तराच्या पर्यायापैकी 2 पर्याय अचूक असतील तर ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असेल. म्हणजेच आपले 75 प्रश्नाच्या 20% हे प्रश्न 2 पर्यायाचे असणार आहेत. ओके, 1 झालं 75, बघा 75 2 150 भागिले 10 म्हणजे 15 प्रश्न हे तुम्हाला 2 पर्यायाचे असणार आहेत. म्हणजे पेपर 1 मध्ये 15 प्रश्न हे याला 2 उत्तर असणार आहेत आणि पेपर 2 मध्ये सुद्धा 15 प्रश्नाला 2 उत्तर असणार आहेत. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे, तुमचं एक उत्तर बरोबर आलं आणि दुसरं उत्तर जर चुकलं तर त्या प्रश्नाला तुम्हाला गुण मिळत नाहीत. ह्या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवायच्या. दोन्ही उत्तर बरोबर असतील तरच त्या प्रश्नाला तुम्हाला गुण मिळतील, अन्यथा त्याचे गुण मिळणार नाहीत. या पद्धतीने ह्या परीक्षेचं स्वरूप आहे. थोडक्यात तुमच्या लक्षात असंच कशा पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटेजी राबवली पाहिजे ते लक्षात येईल. ओके, आता आपल्याला पाहायचं आहे अभ्यासक्रम आणि त्याला असणारं वेटेज. ओके, आता पहिला जो भाग होता पेपर 1 मधला पहिला जो भाग आहे तो मराठीचा असणार आहे. ओके, त्यामध्ये घटक आहे आकलन, उपघटक त्यामध्ये उतारा, त्यावर आधारित प्रश्न, दुसरा घटक आहे कविता, त्यावर आधारित प्रश्न, सुसंगत परिचय, संवाद व त्यावर आधारित प्रश्न. हे 4 घटकांचा आपल्याला वापर याच्यामध्ये कशामध्ये करायचा आहे, हे आकलन सेक्शन मध्ये येणार आहे. ओके, त्यावर 24% भारांश आहे. म्हणजे जे मराठीला 25 प्रश्न असतात त्यापैकी 24% जर काढले तर साधारण 6 प्रश्न त्यावरती येतात. ओके, म्हणजे 6 प्रश्न यावरती विचारले जातात आकलनवरती. म्हणजे उतारा व त्यावर आधारित प्रश्न, कविता त्यावर आधारित प्रश्न, सुसंगत परिचय, संवाद व त्यावर आधारित प्रश्न. ओके, त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो शब्द संपत्ती. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी आणि पारिभाषिक शब्द. ह्या 8 घटकांचा समावेश शब्द संपत्तीमध्ये होतो. त्या ठिकाणी 24% त्याला वेटेज आहे. म्हणजे ते त्या ठिकाणी किती 6 मार्काला ते विचारले, 6 प्रश्न त्यावरती विचारले जातो. तुम्ही 6 2 12 गुण या ठिकाणी या ठिकाणी या दुसऱ्या घटकाला या ठिकाणी 12 गुण असतील. ओके, आणखी त्यात पुढचा जो घटक आहे तो पाहिजे आपला. त्यानंतर कार्यात्मक व्याकरण. या ठिकाणी वर्ण विचार, संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्व रूप संधी, पर रूप संधी, शब्दाच्या जाती, विकारी व अविकारी शब्द, लिंग, वचन, विभक्ती, कारक अर्थ, शब्दाचे सामान्य रूप. त्यानंतर 7वा घटक आहे प्रयोग, सकर्मक, आकर्मक, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक व आकर्मक भावी प्रयोग व त्याचे प्रकार. 8वं वाक्यांचे प्रकार, केवळ, मिश्र, संयुक्त. 9वा घटक आहे तो विरामचिन्हे. 10वा घटक आहे काळ, काळाचे प्रकार, क्रियापदाचे अर्थ. 11वा प्रकार आहे समास, अविभावी, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. आणि 12वा अलंकार, यमक, उपमा, उत्प्रेक्षा. हे अलंकार परीक्षेला आहेत. आणि वृत्ती आहेत मालिनी, वसंत, तिलक, भुजंग, प्रयास. ह्या 13 घटकांचा समावेश या कार्यात्मक व्याकरणामध्ये होतो. त्याला साधारण 44% वेटेज आहे. म्हणजे साधारण यावरती 11 प्रश्न विचारले जातात. म्हणजे हे 22 मार्कासाठी हा विभाग असणार आहे कार्यात्मक व्याकरणाचा. ओके,
आणि शेवटचा घटक राहिला त्यामधला तो इयत्ता 1ली ते 8वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान असणार. यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे साहित्य, साहित्याचे प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावं आपल्याला माहीत असले पाहिजेत. साधारण हे 8% वेटेज आहे, म्हणजे 25 पैकी 8% म्हणजेच 2 प्रश्न या ठिकाणी याच्यावरती विचारले जातात. मग 2 प्रश्न म्हणजेच या ठिकाणी हे 4 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे बघा आधीचे झाले किती झाले 11, 13 आणि ते 12 म्हणजे 25 प्रश्न या पद्धतीने या मराठी विषयाला विचारले जातात. या पद्धतीने याचं परीक्षेमध्ये स्वरूप असणार आहे. परीक्षेमध्ये त्या प्रत्येक घटकाला असलेलं वेटेज आपण या ठिकाणी मराठी विषयाचं पाहिलेलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे गणित विषयाला किती वेटेज असणार आहे, त्यावरती प्रश्न किती असणार आहेत. ओके, आता बघा हा जो दुसरा पेपर फर्स्ट मधला पेपर पहिल्यामधला दुसरा जो विभाग असणार आहे तो गणित मॅथमॅटिक्स. आता हे दोन्ही का घेतले तर सेमी इंग्लिश आणि मराठी असेल तर या पद्धतीने ते घेतलेले आहे. या ठिकाणी बघा नंबर वर्क्स म्हणजे संख्या ज्ञानावर नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रिअल नंबर्स, सेकंड रॅशनल नंबर अँड ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स, इवन ऑड नंबर्स, प्राइम ट्विन प्राइम नंबर्स, को प्राइम नंबर्स और कंपोजिट नंबर्स, ॲडिटिव्ह इनव्हर्स, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ द नंबर्स अँड नंबर लाईन. ह्या एवढ्या घटकांचा समावेश युनिट 1 मध्ये होतो. म्हणजे 5 चॅप्टर यावरती आहेत. कोण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या आणि परिमेय संख्या, त्यावरील क्रिया, सम, विषम, मूळ, जोडमूळ, समूळ, संयुक्त संख्या, बेरीज, व्यस्त, गुणाकार, व्यस्त संख्या आणि संख्या रेषा याचा समज साधारण 6% आपल्याला याचं या घटकाला वेटेज आहे. म्हणजे यावरती प्रश्न असतात 50, याचं 6% काढलं तर किती प्रश्न विचारले जातात डिवाइड बाय 100 केला तर 6 म्हणजे साधारण 3 प्रश्न यावरती विचारले जातात. यामध्ये तुम्हाला 6 मार्कासाठी या घटकाला वेटेज आहे. 6 मार्क म्हणजे 6 मार्काचं वेटेज याला आहे. म्हणजे कुठला घटक आहे, संख्या ज्ञान किंवा नंबर वर्स, याच्यासाठी 6 मार्काचं वेटेज आहे. त्यानंतरचा घटक आहे बा सेकंड ऑपरेशन ऑन नंबर्स, संख्यावरील क्रिया, डिव्हिडंड, डिवायझर, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी, LCM, GCD. सेकंड टॉपिक आहे स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट, क्यूब अँड क्यूब रूट. थर्ड वल्गर फ्रॅक्शन, डेसिमल फ्रॅक्शन. फोर्थ इंडायसेस. फिफ्थ रेशो, प्रपोर्शन अँड व्हॅरिएशन, टाइम, वर्क, स्पीड आणि सिक्स्थ ॲव्हरेज. म्हणजे जे मराठीमध्ये बघा विभाज्य, विभाजक, विभाजित, कसड्या, मसावी, लसावी, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. त्यानंतर दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, गुणोत्तर, प्रमाण, चलन, काळ, वेग इत्यादी आणि सरासरी. याला जे आहे ते 14% वेटेज आहे. म्हणजे त्यावरती 7 प्रश्न विचारले जातात. याला मार्क राहतात 14. ओके, म्हणजे हा जो दुसरा जो घटक आहे ऑपरेशन ऑन नंबर लाईन्स किंवा संख्यावरील क्रिया, हे किती मार्काला विचारलं जातं, 14 मार्काला तुम्हाला यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये यावरती प्रश्न असणार आहे. त्यानंतरचा जो पार्ट सुरू होतो तो जॉमेट्री. आता जॉमेट्रीमध्ये म्हणजे भूमितीमध्ये पॉईंट, सेगमेंट, लाईन, रे, अँगल, स्ट्रेट अँगल, झिरो अँगल, होल अँगल अँड रिफ्लेक्स अँगल. सेकंड प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स. थर्ड सर्कल, सर्क्युलर रिजन, सेगमेंट, एरिया ऑफ ए सर्कल, प्रॉपर्टीज ऑफ ए ट्रायंगल अँड कॉन्ग्रन्स ऑफ द ट्रायंगल. म्हणजे बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन, सरळ कोन, शून्य अंश कोन, पूर्ण कोन, प्रविचलन कोन, प्रतल, विरोध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटिकोन, समांतर रेषा व गुणधर्म, वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड, वर्तुळ कंस, त्रिकोण, त्रिकोणाचे गुणधर्म, त्याचे एकरूपता, पायथागोरसचा थेरम आणि चौकोन आणि त्याचे गुणधर्म. ह्या भूमिती या पार्टला किंवा सज्जामध्ये 20% याला वेटेज आहे. म्हणजे ज्यावरती 10 प्रश्न विचारले जातात. 10 प्रश्न म्हणजे ज्याला 100 पैकी 20 मार्कासाठी हा विभाग विचारला जातो जॉमेट्रीचा. ओके, या पद्धतीने वेटेज तुमच्या लक्षात आलं किती वेटेज आहे, म्हणजे पार्ट कोणत्या विभागाला किती आपण वेळ द्यायचा यावरून आपल्या लक्षात येईल. ओके, त्यानंतर त्यातला प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलॅटरल, पायथागोरस थेरम त्यातला आधीमधलाच आहे.
आता मेन्सुरेशन म्हणजे मेजर्स ऑफ लेन्स मास्क कॅपॅसिटी मेजरमेंट ऑफ कॉइन्स अँड करन्सी नोट्स perimeter of triangle, quadrilateral polygon, area triangle, square, rectangle, parallelogram, rhombus, quadrilateral, circle, irregular figure, shaded portion, trapezium. And fourth, volume, surface area, cuboid, cube, सिलेंडर, कोन अँड स्पेअर. ओके, या मेन्सुरेशन महत्व म्हणजेच परिमाणे, लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी, नोटा, परिमितीमध्ये त्रिकोण, चौकोन, बहुभुज आकृती याची परिमिती काढायचे. महत्व म्हणजे क्षेत्रफळ, त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन हे सर्व क्षेत्रफळाची सूत्र आपल्याला माहीत असली पाहिजे. यामध्ये वर्तुळ आणि अनियमित आकृती, रेखांकित भाग आणि घनफळ आणि पृष्ठफळ, इष्टिका, चित्ती, दंडगोल, शंकू, गोल याला आपल्याला वेटेज आहे 20% विचारलं जातं. म्हणजे ज्यावरती 10 प्रश्न विचारले जातात 20 मार्कासाठी, याला वेटेज किती आहे 20 मार्काचा. हा आहे तसा मोठा घटक आहे. ओके, त्यानंतर पाचवा जो घटक आहे तो स्टॅटिस्टिक्स आहे. त्यामध्ये मीन, पिक्टोरियल ग्राफ, बार ग्राफ, जॉईंट बार ग्राफ, पाय डायग्राम. ओके, आणि सब डिवाइड बार ग्राफ, पर्सेंटेज बार ग्राफ आणि या ठिकाणी तेच म्हणजे सांख्यिकी, मध्यमान, स्तंभालेख, जोड स्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख, शतमान आलेख याची ओळख. याला 6% यावरती विचारलं जातं. म्हणजे साधारण 3 प्रश्न या घटकावरती विचारले जातात परीक्षेमध्ये. ओके, म्हणजे 6 मार्कासाठी या घटकाचा विचार आपल्याला करायचा आहे. अतिशय सोपा भाग आहे हा स्टॅटिस्टिक्स. ओके, त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो मग अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजेच व्यावहारिक गणित. त्यामध्ये आपल्याला विचारलं जातं पर्सेंटेज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ओके, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, रिबेट, कमिशन. ओके, आणि तेच व्यावहारिक गणित व्यवहारात दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येणारे शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा, तोटा, सूट, रिबेट, कमिशन, दलाली याला 16% वेटेज आहे. म्हणजे यावरती साधारण आपल्याला 8 प्रश्न विचारले जातात. त्याचे दुप्पट मार्क असणारे 16 मार्कासाठी हा विभाग असेल. ओके, अप्लाइड मॅथमॅटिक्स. त्यानंतर शेवटचा जो पार्ट राहिला तो अल्जेब्रा. अतिशय सोपा पार्ट आहे. 18% याला वेटेज आहे. यूज ऑफ लेटर्स फॉर नंबर्स, फॅक्टर ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल अँड ऑपरेशन ऑन द. म्हणजे जिथं संख्येसाठी अक्षर, बैजिक राशीच्या अवयव, किंमत व त्यावरील क्रिया, आयडेंटिटी म्हणजे नित्य समीकरण, थर्ड इक्वेशन इन वन व्हेरिएबल अँड वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन इट, and the polynomial and their operation and factors of the polynomials. ओके, आणि इथं एक चलातील समीकरणे, त्यावरील शाब्दिक उदाहरणे, त्यानंतर पॉलिनॉमियल अँड ऑपरेशन म्हणजे बहुपदी आणि त्यावरील क्रिया याला 18% वेटेज आहे. ओके, 18% वेटेज आहे म्हणजेच 9 प्रश्न यावरती विचारले जातात तुम्हाला 18 मार्कासाठी. हा सुद्धा विभाग अतिशय सोपा आहे. ओके, तर या पद्धतीनं आपल्या पहिल्या पेपरला असलेला अभ्यासक्रम आणि परीक्षेमध्ये त्याला असलेलं वेटेज, त्याचा भारांश किती हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला याचं नियोजन करता येईल की कोणत्या विभागाला आपल्याला जास्त वेळ दिला पाहिजे. ओके, त्यानंतर आपल्याला पाहायचं पुढचा पेपर 2 जो आहे तो बघा. त्यातला पहिला जो सेक्शन आहे तो इंग्रजी आहे. या पेपर सेकंड जो आहे तो पेपर सेकंड असेल. यामध्ये इंग्लिश आणि IQ असणार आहे. ओके, तर त्यामध्ये पहिला साधारण हा जो पेपर आहे तो याचं इंग्लिश व्होकॅब्युलरी, त्यामध्ये रायटिंग वर्ड्स ऑफ युजिंग गिवन क्यूब्स, राईट द कॉन्टेक्चुअल मिनिंग्स ऑफ द वर्ड्स, ऑपोजिट अँड सिमिलर मिनिंग्स ऑफ वर्ड्स, word formation, homophones, phrases, writing one word substitute for the clue provided and guessing the meaning of words. यासाठी 16% वेटेज आहे. ओके, त्यानंतर सेकंड जो त्यातला पाय वर्ड पझल, क्रॉस पझल, रिडल्स, ग्रेड यासाठी 8% वेटेज आहे.
नंतर लँग्वेज स्टडीमध्ये सेंटेन्स फॉर्मेशन, टाईप ऑफ सेंटेन्स, पार्ट ऑफ स्पीच, मॉडल ॲक्झिलरीज अँड टेन्स यासाठी 24% वेटेज आहे. आणि फोर्थ पार्ट त्यामधला आहे ग्रामर, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स, ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि डिग्री त्यासाठी वेटेज आहे 12%. म्हणजे साधारण 5 एक प्रश्न विचारले जातात. ओके. नंतर त्यामधला 5वं जे युनिट आहे ते क्रिएटिव्ह रायटिंग आहे. शॉर्ट नोट, डायलॉग रायटिंग, स्लोगन्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, न्यूज, ईमेल, वेबसाईट, SMS लँग्वेज यासाठी वेटेज आहे 16%. देन 6 जो पॉईंट आहे तो रीडिंग स्किल, त्यामध्ये प्रोज आहे 7 to 80 वर्ड्स, त्याला जे आहे ते 20% वेटेज आहे. आणि लास्ट जो आहे तो त्यातला मिसलनियस गेम्स अँड क्लॉक याच्यासाठी 4% वेटेज आहे. ही आपल्या थर्ड लँग्वेजसाठी असणारा सिलेबस आणि त्याचं वेटेज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर विभाग दुसरा जो आहे तो बुद्धिमत्ता चाचणी. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आकलन, सूचना पालन, वर्णन, मजकूर, भाषाज्ञान, इंग्रजी अक्षरमाला याच्यासाठी 10% वेटेज आहे. म्हणजेच यावरती 5 प्रश्न विचारले जातात या आकलनवरती. नंतर दुसरा जो पार्ट आहे तो वर्गीकरण. यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला, त्यामध्ये इंग्रजी वर्णमाला यावरही 10% वेटेज आहे त्याला. म्हणजे याच्यावर 5 प्रश्न विचारले, हे 10 मार्काला जातात, हे 10 मार्काला. ओके. त्यानंतर संबंध, शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला, इंग्रजी ते 10% वेटेज आहे या सगळ्या गोष्टींना. ओके. तर यावरही 5 प्रश्न विचारले जाते. या ठिकाणी याला 10 मार्काचं वेटेज आहे. त्या प्रत्येक घटकाचं वेटेज आणि आपण त्याचा भारांश या ठिकाणी पाहत आहोत. त्यानंतर चौथा जो आहे तो क्रम. त्यामध्ये संख्यातले, आकृत्यामधले, चिन्हामधले क्रम आपला पाहिजे. संख्या, आकृत्या, चिन्हे, चुकीचे पद ओळखणे, वर्णमाला, इंग्रजी याला जे आहे ते 12% वेटेज आहे. म्हणजे ज्यावरती आपल्याला 6 प्रश्न विचारले जातात त्याला 12 मार्क्स राहतील. ओके. या गोष्टींवरती म्हणजे साधारण एका घटकावर 1 प्रश्न येईल असं गृहीत धरायचं आहे. सांकेतिक भाषा यामध्ये आकृती, अंक आणि अक्षर याला 6% वेटेज आहे. म्हणजे याला 6 मार्काला विचारलं जातं. 3 प्रश्न या घटकावरती परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यानंतर लयबद्ध मांडणी. यात अक्षराची लयबद्ध मांडणी असते, चिन्हांची लयबद्ध मांडणी असते आणि अंकांची लयबद्ध मांडणी असते. याही घटकाला 6% वेटेज आहे. म्हणजे यावरती 3 प्रश्न विचारले जातात परीक्षेत. याला मार्क असतात 6. ओके. त्यानंतर 7वा जो घटक आहे तो मनोरे. यामध्ये अंकाचा वापर केला जातो आणि अक्षरांचा वापर केला जातो. इथेही 3 प्रश्न यावरती असं ते एकतर अंकावरती विचारलं जातं किंवा अक्षरावरती विचारलं जातं आणि त्याच्यावर तुम्हाला 3 मनोरे दिले जातात आणि त्याच्यावर 3 प्रश्न विचारले जातात. म्हणजे यापैकी दोघांपैकी एक कुठला तरी घटक परीक्षेमध्ये येतोच येतो. ओके. म्हणजे हे सुद्धा किती मार्काला? 6 मार्काला असणार आहे. या पद्धतीने याचं वेटेज असेल. त्यानंतर 8वा जो घटक आहे तो प्रतिबिंब आणि प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा. अंकाची प्रतिमा पाण्यात आणि ह्याच्यामध्ये आरशामध्ये, अक्षरांची प्रतिबिंब पाण्यामधलं आणि आरशामधली प्रतिमा आणि आकृती पाण्यामधलं प्रतिबिंब आणि आरशामधली प्रतिमा. यालाही 6% वेटेज आहे. म्हणजे यावरती सुद्धा 3 प्रश्न म्हणजे एक तर पाण्यावरचे 2 विचारले जातात किंवा आरशातील प्रतिमेवरती 2 आणि पाण्यातील 1 असं अल्टरनेट विचारलं जातं. इथे 6 मार्कासाठी हा घटक आहे. त्यानंतर तर्क व अनुमान. भाषिक, वय, वेळ, घड्याळ, तर्क, नाते या माहितीवरून अनुमान काढणे. त्यानंतर अभाषिक, घनाकृती, ठोकळे, त्रिकोण, चौकोन मोजणे आणि संख्येच्या मांडणीचे सूत्र ओळखणे. या 3 घटकासाठी या ठिकाणी 6 प्रश्न विचारले जातात 12 मार्काला. म्हणजे साधारण प्रत्येक घटकाला 2 प्रश्न विचारले जातील. हा भाग सोपा आहे. ओके. त्यानंतर यातला घटक जो आहे तो 10 नंबरचा घटक आहे कूटप्रश्न. यामध्ये रांगेतील स्थान, दिशावरील प्रश्न, दिनदर्शिका, वेन आकृती, गणितीय कोडे यावर आधारित 12% वेटेज आहे. म्हणजे यावरती सुद्धा 6 प्रश्न विचारले जातात 12 मार्काला. म्हणजे यात लक्षात ठेवायचं प्रत्येक घटकावर किमान 1 प्रश्न विचारला जातो. ओके. एखाद्या घटकावर डबल विचारला जातो. हे याला किती वेटेज आहे? 12 मार्काचं वेटेज आहे.
आणि त्यानंतर 11वा जो घटक आहे तो आकृतीचे पृथक्करण. यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे, जे अर्धा भाग दिला जातो त्याचा पर्यायीमध्ये अर्धा भाग असतो पूर्ण करायचा. त्यानंतर तंतोतंत आकृती ओळखणे, जशी प्रश्नात आहे तशीच उत्तरामध्ये 4 मधला एक पर्याय असतो ते ओळखणे. त्यानंतर घडीच्या आकृत्या, कागद कापून घड्या तयार केली, मग उघडल्यानंतर कोणत्या प्रकारची आकृती तयार होईल हे सांगायचे. त्यानंतर लपलेल्या आकृती शोधणे. ह्या घटकावरती 10% वेटेज आहे, म्हणजे 5 प्रश्न विचारले जातात. याला ही 10 मार्काचं वेटेज असणार आहे आणि साधारण प्रत्येक घटकावरती एक प्रश्न यामध्ये विचारला जातो. एखाद्या घटकावर 2 प्रश्न विचारले जातात. या पद्धतीने आपल्याला याचं ओके. नंतर 10वा जो घटक आहे तो कुठं प्रश्न, तोच आलेला आहे परत. ओके. आता आपण या ठिकाणी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यासक्रम, त्याच्या प्रत्येक घटकाला असणारा भारांश, वेटेज आपण पाहिलेला आहे. व्यवस्थित पहा, वहीमध्ये नोंद करा. त्याप्रमाणे आपल्याला कोणत्या घटकाला किती वेळ द्यायचं याचं नियोजन करता येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण सबस्क्राईब केलं नसेल हा व्हिडिओ सबस्क्राईब, कंटेंट आवडलं सबस्क्राईब करा, लाईक करा. या पुढेही यावरती असे स्कॉलरशिपच्या संदर्भात प्रत्येक घटकावरती व्हिडिओ आपल्याला पाठवले जातील. याची नोटिफिकेशन मिळण्यासाठी आपण